आपल्या दुकानांसाठी नवीन मालाची खरेदी करण्याच्या उद्देशाने अमरावतीच्या दिशेने कारने प्रवास करणाऱ्या मानोरा येथील 2 तरुण व्यापाऱ्यांचा भीषण रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। हा थरारक आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाट रस्त्यावर झाला। या भीषण दुर्घटनेत सुफियान कादर लघा आणि इम्रान जरीब शेख या 2 उमद्या युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। सुफियान हे मानोरा येथील रेडीमेड कपड्यांचे व्यावसायिक होते, तर त्यांचे मित्र इम्रान हे जनरल स्टोर्सचे व्यापारी होते। या दोन्ही तरुण व्यावसायिकांच्या अचानक जाण्याने मानोरा शहरासह संपूर्ण व्यापारी वर्गावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मित्र कारने कुपटा गावाजवळील घाटातून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्पर चालकाने त्यांच्या कारला अत्यंत जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भयानक होती की टिप्परच्या प्रभावामुळे कारच्या समोरील भागाचा पार चक्काचूर झाला। धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही युवक कारच्या आतच गंभीररित्या दबले गेले आणि गंभीर दुखापतींमुळे त्यांचा घटनास्थळावरच जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारच्या चक्काचूर झालेल्या भागातून मृतदेह बाहेर काढले। दरम्यान अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या टिप्पर चालक उत्तम तिरमाळे याला पोलिसांनी तत्परता दाखवत अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास करतायत। मृतक सुप्रियांचे लग्न 2 वर्षांपूर्वी झाले असून त्याला एक मुलगी आहे, तर शेख इम्रानचे लग्न 6 महिन्यांपूर्वी पार पडले आहे। 2 युवा व्यापारी तरुणांचा अपघातात निधन झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। मानोरा येथून वसंत राठोड यांची रिपोर्ट।